तर सर्वांना जे आहे ना 5 किलो शिर्डीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे नवनाथ मंदिर तुम्ही बघू शकता. तर आज आपण इथं आलो होतो. तर आपल्यासोबत हे महेश भाऊ आहे. तर हे आपल्याला नवनाथ मंदिर जे आहे तर त्याची माहिती देतील. तर चला आपण दर्शन पण करू आणि माहिती पण जाणून घेऊ. तर आपल्यासोबत आहे महेश भाऊ. तर या मंदिराची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ. महेश भाऊ. तर सर्व साई भक्तांना व सर्व नाथ भक्तांना सर्वप्रथम ओम नमो आदेश. आपण आता शिर्डीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या डोराळे गावातील जे ग्रामदैवत आहे नवनाथ महाराजांचं आहे. तर या नवनाथ महाराजांच्या मंदिराला आपण भेट देण्यासाठी आलो होतो आणि आपल्यासोबत आपले जे सौरभ भाऊ आहे ते पण सोबतच होते आणि या मंदिराची जी विशेष दुर्मिळ माहिती आहे, ही ऐकण्यासाठी सौरभ भाऊ खूपच उत्सुक होते आणि आज खास वेळ काढून आम्ही या नवनाथ मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, हे जे नवनाथ मंदिर आहे हे या डोराळे गावाचं ग्रामदैवत आहे आणि तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे मंदिराचं जे मुख्य गाभाऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारावरती एक पुरातन आपल्याला शिळा बघायला भेटते. तर ही जी शिळा आहे, यावरची जी भाषा आहे, ही मोडी लिपीतली भाषा आहे आणि ही आजपर्यंत भरपूर जाणकार या ठिकाणी येऊन गेले आणि ह्या शिळाचा जो मजकूर आहे, हा वाचण्याचा बऱ्याच जणांनी इथे येऊन प्रयत्न केला, पण अद्यापपर्यंत त्यांना या गोष्टीचा उजेड अजून झालेला नाही. आपण स्वतः बी या शिळाचा फोटो काढून जे बरेचसे जे पुरातत्व खात्यातले जे लोक आहेत, त्यांना पण आपण टाकण्याचा प्रयत्न करून बघितला, पण त्यांना सुद्धा हा मजकूर आजपर्यंत वाचता आलेला नाही. ही खूपच पुरातन शिळा आहे आणि ह्या मंदिराचं जे बी काही रहस्य आहे, त्या सर्व या शिळेमध्ये आहे. आणि ज्या दिवशी या शिळ्याचा उलगडा होईल, त्या दिवशी या 2 नाथांच्या कुठल्या समाध्या आहेत, हे आपल्याला त्यानंतर बघायला मिळतील. त्याचप्रमाणे आपण जे शिर्डीच्या बाबाची जी द्वारकामाई आहे, या द्वारकामाईमध्ये पण एक गव्हाचं पोतं ठेवलं जातं आणि दरवर्षी रामनवमीच्या वेळी ते बदललं जातं. तर तीच परंपरा या गावात सुद्धा आहे. या ठिकाणी बी दरवर्षी श्रावण सोमवारमध्ये दुसऱ्या सोमवारी इथं भंडारा असं खूप मोठी एक यात्रा असते या नवनाथ महाराजांची आणि त्या वर्षी भिक्षा मागून झाल्यानंतर ते जे धान्याचं जे पोतं आहे, या ठिकाणी ठेवलं जातं आणि हे पोतं त्यानंतर ज्या ज्या दिवशी भंडारा असतो, त्या दिवशी या पोत्यातले गहू त्या भंडाऱ्यामध्ये वापरून पुन्हा एकदा नवीन पोतं या ठिकाणी ठेवलं जातं. तर चला तर मग बाहेर आपण अजून एक स्थान बघूया या ठिकाणचं. तर इथे एक तुम्ही बघू शकता खूप पुरातन असं एक शिवलिंग आहे आणि पिंपळाचं हे झाड आणि निमवृक्ष असं दोन्हींचा या ठिकाणी संगम आहे. आणि या संगमाच्या या तळाला ते एक पुरातन शिवलिंग आहे. हे शिवलिंग खूपच पुरातन आहे. यातलं जे शिवलिंगातलं जे लिंग आहे, ते आज पण तिथं दिसत नाही. पण खूपच पुरातन आपल्याला या बघण्यावरून आपल्याला दिसते की शिवलिंग किती पुरातन असेल. त्यानंतर या ठिकाणी इकडे धुनी आहे. ही धुनी सदैव चेतन असते. वर्षाचे 12ही महिने आणि दिवसाचे 24 तास ही धुनी जी आहे, ती पूर्णपणे इथे चेतन असते. मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं की श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते. काशीवरून गावचे जे लोक असतात, हे काशीला पायी पायी जातात आणि तिथून गंगेचं जे पाणी आहे, हे पायी प्रवास करून ते पाणी इथं घेऊन येतात. गावामध्ये कावड यात्रा होते. कावडची मिरवणूक होते पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारून आणि त्यानंतर त्या पाण्याने नाथांच्या समाधीला, ज्या दिव्य समाधीला अंघोळ घातली जाते आणि या ठिकाणी प्रत्येक भक्ताचं, प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाचं जे नवस या ठिकाणी फेडले जाते. या ठिकाणी नारळांची पूर्णपणे रास लागते. इथं नारळ फोडण्यासाठी इतके मोठे 2 दगड आहे आणि या ठिकाणी अक्षरशः नारळांची रास लागते. तर असं हे खूपच पुरातन शिर्डीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे नवनाथ महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही या मंदिराला अवश्य भेट द्या आणि शिर्डीला आल्यानंतर शिर्डीच्या सभोवतालची जी मंदिरं आहे, या मंदिरांची पण सुंदर भेट घ्या. कारण ह्या मंदिरांचा बी खूपच दुर्मिळ असा इतिहास या शिर्डी नगरीच्या अ, अ, जी आपली वेस कोस आहे, त्या वेशीला लागलेला आहे. पुन्हा एकदा तुम्ही जाऊन जवळून नाथांचं दर्शन बघू शकता. हं. तर मित्रांनो, आपण खूप सुंदर असं या नवनाथ महाराजांच्या मंदिराचं जे दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही पण या मंदिराला अवश्य भेट द्या आणि जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या सौरभ गव्हाणे ब्लॉग्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ
अजून आपल्या आप्तजनांना प्रियजनांना ही व्हिडिओ शेअर करा त्यांना बी या मंदिराचा जे दुर्मिळ इतिहास आहे आणि इथलं दुर्मिळ दर्शन आहे त्यांना बी त्या गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपलं दुसरं एक चॅनल आहे अजून नाथ संप्रदाय संदर्भातलं आणि बाबांचं आदेश साईनाथ या नावाने. तर या आदेश साईनाथ चॅनलला सुद्धा तुम्ही मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो आदेश. ओम अलख नमो आदेश. निरंजन.